रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्र हो, दुसरी बाजू या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सह्याद्री वाहिनीवरती मी विक्रम गोखले तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला पाहुणा म्हणून बोलवलेला आहे की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर, ज्याचा आवाज ऐकल्यानंतर, ज्याचं रूप पाहिल्यानंतर तुम्हाला कोणाला असं वाटणारच नाही की या माणसाचा साहित्याशी काही संबंध असू शकतो, नटत्वाशी संबंध असू शकतो, दिग्दर्शनाशी संबंध असू शकतो, कामगार चळवळीशी किंवा कामगार रंगभूमीशी संबंध असू शकतो, असं काही वाटणार नाही. पण तो आहे, साहित्याशी तर फारच मोठा संबंध आहे. तर अशा या व्यक्तिमत्वाला आपण इथे बोलवतो. त्यांना बोलवण्यापूर्वी त्यांच्यावरची एक नेहमीप्रमाणेच चित्रफीत. नाटक, मालिका, चित्रपट यात सातत्यानं दिसूनही कामगार रंगभूमीसाठी विशेष झटणारे सुपरिचित अभिनेते नारायण जाधव. एमफिल करता कामगार रंगभूमीचे स्वरूप हा शोध निबंध लिहिला. शिवाय गंधरेषा, काळीज लेणी, कोट्याधीश पुल ही पुस्तकं प्रकाशित. माणसा आधी माणूस हो, राव नायन, अनुबंध, या भूतानो या यासारखी अनेक नाटकं त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केली. आणि मकरंद राजाध्यक्ष, आता कसं वाटतंय, तुमचा मुलगा करतो काय, अजब तुझे सरकार यासारखी व्यावसायिक नाटकं. कळत नकळत राजा शिवछत्रपती, लज्जा, पुढचं पाऊल, कुलस्वामिनी, खुलता कळी खुलेना अशा मराठी मालिका, अल्पविराम, संघर्ष, मिले सुर मेरा तुम्हारा या हिंदी मालिका, तर श्वास, टिंग्या, अगडबंब, शेंटिमेंटल, पांगिरा, व्हेंटिलेटर असे मराठी चित्रपट आणि अनेक हिंदी चित्रपट. अशा या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्याची जाणून घेऊया दुसरी बाजू. स्वागत करूया नारायण जाधव यांचं. नारायणा, वेलकम. कार्यक्रम आमचा पाहतोस का? हा एक दोन एपिसोड पाहिले नाही. बर, आवडलेत का आवडलेले नाही? नाही, आवडले, मनापासून आवडले. इथे बसायचं. धन्यवाद. आणि आपण मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. मी प्रश्न विचारत राहीन, पण मी प्रश्न विचारेन, उत्तरं पाहिजे तेवढी तू द्यायचीस. हो, ठीक आहे. आधी मध्ये मला थांबवायचं बस. नारायणा, बोला. तुझा जन्म, बालपण, शिक्षण, आईवडील, कुटुंब, काबिला, संस्कार, शाळेतले, घरातले, इथपासून सुरुवात कर. कामगार विभागातला, म्हणजे करी रोड आणि लोलपरळच्या मध्ये पूर्वी जुनी संभू कामाट्याची चाळ नावाची एक चाळ होती. काय नाव? जुनी संभू कामाट्याची चाळ. बर. कारण तिथे 2-3 कामाट्याच्या चाळी होत्या. बर. आता हा कामाटी नेमका कोण मला माहिती नाही, पण नंतर ती गुप्ता इस्टेट या नावाने प्रसिद्ध झाली. बर. आणि 132 कुटुंब एका मोठ्या कुटुंबासारखी तिथे नांदत होती. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची माणसं होती. घाटावरून आलेली माणसं होती, कोकणातल्या विविध प्रदेशातून आलेली माणसं होती. त्यामुळे एकूण जे काही बालपण जे गेलं ते खूप मजेत गेलं. माझे वडील फिनले मिलमध्ये कामाला, कारण तो संपूर्ण जो परिसर होता तो मिलचाच परिसर होता. त्यामुळे वडील फिनले मिलमध्ये कामाला. आम्ही एकूण 7 भावंड, 4 भाऊ आणि 3 बहिणी. वडील मिलमध्ये होते, सुरुवातीला कामगार होते, त्यानंतर मग ते क्लार्क झाले आणि तिकडच्या सगळ्या क्लार्क्स मंडळींना मास्तर असं संबोधलं जायचं, म्हणून ते जाधव मास्तर झाले. आणि 7 भावंडांना त्यांनी अतिशय छान पद्धतीने शिकवलं.
बरीचशी मंडळी आमच्याकडची जी होती ती पायात चप्पल घालून फिरणं वगैरे हे माहीत नसायचं, त्यामुळे असंच हुंदडणं असायचं. पण आम्हाला मात्र आमचे बाबा चप्पल घालायला सांगायचे. ते आम्हाला आवडायचं नाही, कळत नव्हतं का इतर लोक नाही घालत, मग आपण कशाला घालायचे. पण नाही, बाबा आम्हाला सांगायचे. मग कळलं की जाधव मास्तरांची मुलं म्हणून त्यांनी आम्हाला वाढवलेले. मग वडील कौतुक नाही कधी करायचे. माझं शिक्षण जे झालं ते करिरोड स्टेशनच्या समोर प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंत म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं. तिथे मी शाळेत शिक्षण घेतलं. तिथे वडील म्हणायला लागले, या शाळेत काय कोणी हुशार असतो, तू कुठेतरी जा आणि स्पेशली ब्राह्मणांच्या शाळेत जा बर आणि तिथे नंबर मिळवून दाखव. बर म्हणून त्यांनी मला 4थी नंतर मला 5वीमध्ये छबिलदास हायस्कूलमध्ये घातलं. बर बर 4थीपर्यंत जे शिक्षण झालं तिथे आम्हाला त्यावेळेला शकुंतला पाटील नावाच्या बाई होत्या. बर त्यानंतर मिनल ठाकूर झाल्या. त्यांच्या लग्नाला वगैरे मी गेलेलो होतो, लहान होतो. पण त्या बाईंनी जे काही संस्कार केले ना ते अतिशय महत्त्वाचे होते. छबिलदासला नाही, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत. आणि 5वीमध्ये ज्या वेळेला मी छबिलदासला आलो त्यावेळेला छबिलदासचं एकूण वातावरणच खूप छान होतं. उपाध्ये, ज्ञानेश्वर, मुळे ही जी सगळी मंडळी होती, देशपांडे वगैरे, या लोकांनी खूप छान पद्धतीने मराठी शिकवलं. आणि नुसतं धड्यांपुरतं मर्यादित नव्हतं, त्याच्या बाहेर जाऊन माणसं शिकवत होती. गोडसे सरांनी गणित उत्तम शिकवलं, टिल्लू सर होते, बरीच मंडळी होती आणि खूप छान पद्धतीने शिक्षण झालं. तिथे कुठेतरी मराठीची ओढ लागली मला, भाषेची, की अरे हे खूप छान आहे, या पद्धतीने यायला पाहिजे. माझ्या मोठ्या भावाचं हँडरायटिंग खूप छान होतं. मग मला असं वाटायला लागलं की याच्यासारखं आपलं हँडरायटिंग व्हायला पाहिजे. आणि भाऊ त्यावेळेला नाटकातून वगैरे काम करायचा, तर मी त्याचं स्क्रिप्ट रायटिंग जे असायचं ते मी करायचो. त्यावेळेला नाटकं कुठे व्हायचे, नाटकातून कुठल्या कामं करायचं तुम्ही लोक? तो ज्या वेळेला नाटकात काम करायची ती सगळी मिल कॉम्पिटिशनची नाटकं. बरोबर. त्या मिल कॉम्पिटिशनच्या नाटकामधून त्यावेळेला एवढ्या मिल्स होत्या की तिथे अ गट आणि ब गट असे 2 गट करायला लागायचे. बर आणि त्यावेळीची जी नाटकं मी पाहिली आहेत, आउटस्टँडिंग नाटकं होती. आणि ज्या मंडळींनी ती केली, मुळात आमच्या कामगार विभागात लहानाचा मोठा झालो, नाटकाचा जो किडा आहे ज्याला डसणं म्हणतात ते तिथे कुठेतरी झालं. कारण आम्ही कामगार विभागात नवहिंद बालमित्र मंडळ, काशीनाथ कला मिनार, लिबर्टी कला पथक ही मंडळी सगळी करायची. तुम्हाला सांगतो नाटकं काय पाहिले तो आम्ही, म्हणजे काय नाटक आपण म्हणतो ते कसं हिप्नोटाईज केल्यासारखं असं तिथे आम्ही पाहिलं. एक जल्लाद नावाचं नाटक होतं नवहिंद बालमित्र मंडळाचं. त्याच्यात अंगचेकर होते आमचे. ही आत्ता जी पूजा सावंत आहे त्या पूजा सावंतचे आजोबा बाळ बागवे, ते त्यावेळेचे हिरो. रंजन सारखी अशी मिशी असायची. आप्पा घाडी अजूनही आहेत, 80-82च्या वर वय असेल त्यांचं. तर त्या लोकांनी जे केलं होतं तो असा जो होता, जो राक्षस यायचा, तो राक्षस असा उंच यायचा आणि तो एकाक्ष होता. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे एवढे असे पाय असायचे त्याचे, त्याच्या खालचे जे बूट असायचे ते एवढ्या उंचीचे असायचे, त्याच्यातनं तो यायचा असा. आणि त्यावेळीची जी सगळी नावं जी सांगितली जायची ते सुरुवातीला फक्त जय अंबे असं म्हटलं जायचं, नारळ फुटला जायचा आणि अनाऊन्समेंट नसायची. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो त्यांच्या पद्धतीचा, की सकाळची वेळ झाली आहे, झुंजूमुंजू झालेलं आहे, सगळं काय आहे, कुठेतरी काकड आरती वगैरे ऐकायला येते आणि आपल्याला कळतं की अरे एक धबधबा आहे, त्या धबधब्यातून पाणी येते आणि पाण्याचे तुषार असे उडत आहेत. आम्ही ते फील करायचो आणि इतक्यात 2 पक्षी उडत उडत यायचे, सूर मारायचे. एक त्यातली एक पट्टी असायची ती उचलून घेऊन जायचे, नवहिंद बालमित्र मंडळ सादर करीत आहे. आम्ही असे अवाक होऊन बघायचो काय आहे. नंतर ज्या वेळेला मी नंतर त्या संदर्भात बोलेनच, कामगार रंगभूमीचं स्वरूप म्हणून ज्यावेळेला नाटक थिसिस लिहायला सुरुवात केली, शोधनिबंध लिहायला, त्यावेळेला ती मंडळी जी सगळी आहे ज्यांची नाटकं मी बघितली, ग.के. दातार वगैरे, ही सगळी मंडळी माझे मित्र झाले. याची एक वेगळी अपूर्वाई होती ती. बरोबर. पण नंतरचं जे शिक्षण झालं ते तिथपर्यंत झालं. मी हुशार होतो, बहुधा त्यातल्या त्यात हुशार असावा, पण माझा नंबर पहिला यायचा. अरे वा. त्यामुळे घरातल्या लोकांना पण मग वडील काय म्हणले, ब्राह्मणांच्या शाळेत घातल्यानंतर पहिल्या वेळेला असं झालं की मी मागे गेलो तिमाहीला. बर. मला त्यांनी सुनावलं, पाहिलंच ना इथे काय कुणी काढ, ब्राह्मणांच्यात काढून दाखव. म्हटलं अरे काय हे काय प्रकरण आहे बघू. 6 महिला माझा नंबर पुढे आला आणि वार्षिकला माझा पहिला नंबर. व्हेरी गुड. आणि मग मी त्यांना सांगितलंय
तर ते असल्यामुळे घरातली सगळी मंडळी आणि बाकीची सगळी मंडळी म्हणायची तुला डॉक्टर व्हायचंय. मलाही वाटायचं डॉक्टर व्हायला हवं, म्हणून मग मी सायन्सला वगैरे ॲडमिशन घेतलं SSC झाल्यानंतर. कुठलं कॉलेज? सुरुवातीला माझं कॉलेज होतं कीर्ती कॉलेज. बर. त्या कॉलेजमध्ये मी मराठी मीडियमचा असल्यामुळे काही कळायचं नाही. इंग्रजी कळायचा हा आर्किमिडीजचा सिद्धांत आहे, पण तो मला मांडायला यायचा नाही. आणि मग ते करण्याच्या ऐवजी मी काहीतरी जुनी गाणी आठवत लाटा बघत बसायचो आणि त्यात व्हायचं ते झालंच. आणि त्यात राज कपूरने आम्हाला जे काही पछाडलं तर दांड्या मारून मॅटिनीला जाऊन पिक्चर वगैरे बघायचे, त्यामुळे एटीकेटी लागली. आणि मग मी काही त्या सायन्सच्या मागे लागलो नाही. मी म्हटलं काही नाही, आपलं काही खरं नाही, त्याच्याऐवजी आपण करू. वडिलांनी ते देखील ऐकवलं. सोपं नसतं रे एवढं, आता काय करणार म्हटलं, विचार करतोय कॉमर्स किंवा काय, ते जमलं नाही तर मग आर्ट्स वगैरे. मग तेच ना, काही जमणारच नाही तुला. म्हटलं असं कसं नाही जमणार. मग मी नोकरी केली. ती मी डेअरी डेव्हलपमेंट कमिशनरमध्ये मी कामाला राहिलो, डेअरीच्या ऑफिसमध्ये. पण शिक्षण कॉलेजचं पूर्ण केल्यानंतर? नाही. त्यावेळेला मी कॉलेजचं शिक्षण ज्यावेळेला SSC झालो, SSC नंतर मग फर्स्ट इयर सायन्सला एटीकेटी लागली, ते काही जमेना. मग वडील बडबडायला लागले, त्यांचं बडबडणं नको, म्हणून मग मी म्हटलं की आपण काम करू, आपण नोकरी करून शिकू. आता नोकरी करून शिकायचं झालं आणि जर तर आपल्याला एक विषय कुठला तरी छान यायला हवा. मग तो कुठला, तर आपण मराठी विषयात काहीतरी करायला. आणि मला आठवतंय MD कॉलेजला त्यावेळेला प्राध्यापक केशव मेश्राम आणि आमच्या शांताबाई शेळके शिकवायला होत्या. त्यामुळे शांताबाईंकडे आपण शिकायला जायला पाहिजे, म्हणून मग मी साहजिकपणे MD कॉलेजला ॲडमिशन घेतलं. एक मिनिट, आता इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची नावं आणि त्यांचा सहवास तुला लाभलेला आहे, त्याविषयी तू भरभरून बोलशीलच. त्यापूर्वी एक छोटीशी आपण विश्रांती घेऊया नारायण. जरूर. मित्र हो, एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू फक्त सह्याद्री वाहिनीवरती. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गप्पा गोष्टी नारायण जाधव यांच्याबरोबर. ते कॉलेज संपलं तुझं, जिथे तू सायन्स घेतलं होतंस, आणि कीर्ती कॉलेज संपलं. साखळकर नंतर आले का तिथे? नाही, त्यावेळेला रमेश तेंडुलकर वगैरे तिथे मराठी शिकवायला. बरं. तर कीर्ती कॉलेज सुटलं, त्यानंतर तू ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलास, सायन्स नको, कॉमर्स नको, मग आर्ट्स, तिथपासून सुरुवात कर. बरं. तिथे काय व्हायचं, 6:30ला मराठीचं पहिलं लेक्चर असायचं पहाटे. 6:30ला चालू व्हायचं, कारण आम्हाला जास्त वेळ मिळायचाच नाही. कारण 8:15 8:30च्या दरम्यान निघायला लागायचं. त्यामुळे आम्ही हार्डली 2 लेक्चर्स अटेंड करायचो, इकॉनॉमिक्स आणि हे. त्यात बऱ्याच लोकांनी सांगितलं इकॉनॉमिक्स बरोबर पॉलिटिकल सायन्स घेतलंस तर तुला जरा स्कोरिंगला बरं पडेल. म्हटलं मला काही त्यात इंटरेस्ट नाही, मला मराठीच घ्यायचं आहे. त्यामुळे ऑड कॉम्बिनेशन होतं की इकॉनॉमिक्स घ्यायचं आणि मराठी. तर 6:30ला शांताबाई, आम्हाला काय सांगू तुम्हाला, शांताबाईने अख्खा भारा तांबे ज्या पद्धतीने शिकवलं आहे, इंदिरा संत शिकवलं, रणांगण नावाची कादंबरी शिकवली, मेश्राम सर काय सुंदर शिकवायचे, मोहिनी वर्दे होत्या आम्हाला शिकवायला. पण या मंडळीने जे काही शिकवलं, त्यांची बोलण्याची पद्धत, मग असं वाटायला लागलं की यांच्यासारखं एक्सप्रेस व्हायला पाहिजे, यांच्यासारखी आपली स्मरणशक्ती असली पाहिजे. आणि त्यात एक बरं होतं, कोणती गोष्ट असेल, मेश्राम सरांनी किंवा शांताबाईंनी कोणतीही कादंबरी विचारली किंवा कोणताही कथासंग्रह विचारला तर बाकीच्यांचे हात वर नसायचे, माझा हात वर असायचा. कारण मला आजही दिवसाला एक पुस्तक लागतं. मी एक पुस्तक सहज संपवतो, मराठी असेल काही, आणि काहीही वाचतो. काही नसेल मिळालं तर कालनिर्णयाची मागची बाजू सुद्धा वाचून काढतो, पाकक्रिया वगैरे जे काय असेल ते वाचत, काहीतरी वाचत राहिलं पाहिजे. नाही तर मग ते असं ॲडिक्शन झालेलं आहे थोडक्यात. फार महत्वाचं आहे. पण वाचनाची आवडच तयार होणं, व्यसन तयार होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आमचा भाऊ मराठे, माझा मित्र, तो खूप छान म्हणायचा की वाचन ही आपली अर्ज आहे, निकड आहे, ती आपल्याला हवीच. मग तिथे ते सकाळचं शिक्षण घ्यायचं, कॉलेज लाईफ एन्जॉय करता आलं नाही. कारण जायचं 8 8:30च्या दरम्यान निघायचं. महाराष्ट्र मित्रमंडळ नावाची एक मेघवाडीच्या समोर लायब्ररी होती, हळदणकर नावाचे हे होते. बघा कशी माणसं मिळत जातात. त्या हळदणकरांनी केवळ साहित्याची सेवा करता यावी
म्हणून लग्न न करता तो केवळ ग्रंथोपासक म्हणून तिथे राहिला होता. हे अशी काहीतरी वेगळी माणसं मिळाली. त्यामुळे सर काय माणसं कशी जगतात, माणसांबद्दलचं जे अट्रॅक्शन आहे, का माणूस हा असा का, हा असा का, ही जी काही कायमची आहे नाही, याचा शोध घेतला पाहिजे, उतरायला पाहिजे, अधिक आतात उतरत जायला पाहिजे. त्या पद्धतीचं सगळं झालं. मग तिचं बदलायचं, मग ऑफिसला जायचं, ऑफिस पूर्ण करायचं, मग घरी यायचं. पण घरी स्ट्रेट कधीच आलेला नाही मी. म्हणजे नाही, कुठेतरी आज कुठेतरी मी सांस्कृतिक कार्यक्रम जेवढे असतात, मग काहीतरी काव्यवाचन असेल, कुठेतरी परिसंवाद असेल, तिथे मी जिथे जिथे नेहमी रेंगाळत भाषेचा बसतो. संबंध आहे, जिथे जिथे भाषेचा संबंध आहे, जिथे जिथे कलेचा संबंध आहे, जिथे जिथे नाटक आहे, तिथे मी असलो पाहिजे असं मला. म्हणून मग स्टेट कॉम्पिटिशनच्या नाटकाला जाऊन बस, मग तिकडे ते नाटक बघ, मग घरी ये, आणि मग रात्री केव्हा तरी पुन्हा सकाळी उडा. पण दांडी वगैरे मारायची नाही, करायचं हे सगळं सांभाळून करायचं. आणि त्यामुळे मग तिकडे मी सगळं केलं. मग BA पर्यंत शिकलो. BA झाल्यानंतर साहजिकपणे वाटायला लागलं की नाही, आपल्याला MA करायला हवं. मग नोकरी कुठे करत होतास? मी त्यावेळेला सुरुवातीला अगदी डेअरीमध्ये होतो. डेअरी इंजिनियर प्रोजेक्ट्स म्हणून होतं. बर. म्हणजे ज्या काही डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जी काही प्रोजेक्ट्स हँडल करायला घेतली होती, त्यात वर्कच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी 10% ऑफ टोटल कॉस्ट असं काहीतरी होतं. त्याच्यात कामाला माणसं ठेवली जायची. तर आमचे चव्हाण नावाचे ग्रस्त होते, त्यांनी मला आयरे साहेबांकडे पाठवून दिलं आणि मला तिथे टायपिस्ट म्हणून नोकरी लागली. आता एक महत्त्वाचं, माझा इंटरव्ह्यू वगैरे हा असा प्रकार कधी झाला नाही. मी गप्पा मारत आलो. म्हणजे ये मला कधी असं वाटलं नाही काय नाही मारायचं. आपण इंटरव्ह्यूला गेलं तर असा प्रश्न पडायचा की नाही, आपल्याला वाटलं तर मी सरळ स्पष्टपणे सांगायचो, मला हे इंग्रजीमध्ये उत्तर देता येणार नाही, पण मी छान मराठीत उत्तर देऊ शकतो आणि तुमचं समाधान होईल बघा. नारायण, व्हेरी गुड. आणि मग मी मराठीत त्यांना सांगायचो आणि ते बघत बसायचे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, ते राम गणेश गडकरी यांवर बोललोय किंवा असं काहीतरी वेगळं असायचं. तिथे देखील असाच इंटरव्ह्यू होता. गप्पा टप्पा झाल्या, ते म्हणाले चालेल, जरा टायपिंगचं स्पीड वगैरे बघितलं आणि मी तिथे कामाला राहिलो. तिथे एक 3-4 वर्ष कामं केली. अच्छा. आणि मग MPSCची परीक्षा दिली. बर. शिक्षण चालूच होतं. MPSCच्या परीक्षा दिली आणि मग मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये कामाला लागलो. त्यावेळेला गोविंदराव पटवर्धन वगैरे सगळी मंडळी आम्ही एकत्र जेवलेलो आहोत. त्यावेळेला आम्ही लांबून असं बघायचो गोविंदरावांकडे, त्यांचे याचे प्रयोग चालू असायचे आणि ते यायचे वगैरे, ललित कलेचे. हां, तर त्यांचे असायचं, त्याच्यामुळे ते बघता यायचं. असं त्यावेळेचं कमिशनर ऑफिस खूप वेगळं असायचं. तिथे जे काही हेड क्लार्क असतात त्यांना शेट म्हटलं जायचं. म्हणजे कसं, तुम्ही हेड क्लार्क आहात तर तुम्ही गोखले शेट. बर. म्हणून मग ते RR कदम शेट, कुलकर्णी शेट, कांबळी शेट असं म्हणायचं त्यांना, गोरे शेट, असं सगळं ते तिथे होतं. पण तिथेही आणखीन एक बरं झालं, मला ना माणसं खूप छान मिळाली हो. त्यामुळे अद्यापपर्यंत आयुष्य काही झकास गेलं. वा वा, क्या बात आहे, मस्त. त्यामुळे कधी माझं काम संपलं, मी कादंबरी वाचत बसणार. त्यामुळे मी तिथे पुस्तक वाचायचो. तो डेप्युटी कमिशनर येऊ देत, असिस्टंट कमिशनर येऊ देत, कोणी असू दे, माझं काम संपलंय, मी वाचत बसणार. तर तिथेही माणसांनी थांबून घेतलं. तिथे थांबून घेतलं. मग विचार केला की इथे थांबण्यात अर्थ नाही. आणि तिथे मला माझी बायको मिळाली पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये. आम्ही दोघं एकत्र काम करायचो. बायको तिथेच मिळाली? हो. आणि तिने मला सांगितलं की तुम्ही हुशार आहात. मला काय ते जाणवत नव्हतं. तुम्ही हुशार आहात, तुम्ही इथे राहू नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही बँकेत वगैरे असं काहीतरी प्रयत्न करा. बर. आणि म्हणून मग तीच माझा अर्ज आणायची, फोटो वगैरे काढून तीच काहीतरी ते काय पैसे वगैरे भरायला लागतात, डिमांड ड्राफ्ट वगैरे, ती करायची. आणि बऱ्याच ठिकाणी मी अशी ॲप्लिकेशन्स केली. त्यात स्टेट बँकेत केलं, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाला केलं, जनरल इन्शुरन्सला केलं, रिझर्व्ह बँकेला केलं आणि सगळीकडे सिलेक्ट झालो जवळपास. हे सगळं श्रेय बायकोचं आहे. तिने मला सांगितलं तिकडे, इथे नका राहू, हे काही हे नाही, तिकडे जा. मग मी इथे आलो. कुठे? पहिल्यांदा नाही, पहिल्यांदा मी 1 महिना काम केलं देना बँकेमध्ये. मग देना बँक सोडली, कारण स्टेट बँकेचं हे यायचं. आणि स्टेट बँकेकडे जाताना नेहमी असं ती उंच इमारत बघितली की मला वाटायचं इथे आपण काम करायला, कारण तिथे अशोक सराफ होता, रमेश पवार होते, दिलीप हां, अशी सगळी मंडळी होती, नरेन चव्हाण होते, प्रवीण पाटील होते, अशी सगळी मंडळी होती, सगळे क्रिकेटर्स तिथले होते. या बिल्डिंगमध्ये मला काम करायला मिळालं पाहिजे. आणि नेमकं त्या बिल्डिंगमध्ये मला काम करायला मिळालं. मी तिकडची
देना बँकेतली नोकरी सोडली 1 महिना करून आणि मी इकडे स्टेट बँकेत आलो. आता स्टेट बँकेत काम करायचं तर नशीब लागतं, कारण स्टेट बँकेलाच पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड होता त्यावेळेला फक्त रिझर्व्ह बँकेच्या नंतर, आणि आम्हाला 2 इन्क्रिमेंट जास्त होती. त्यामुळे साहजिकपणे मी स्टेट बँकेत आलो आणि मग स्टेट बँक. मीनवाईल माझं शिक्षण BA झालं होतं. मग म्हटलं चला MA करूया, आणि MAला आम्हाला डॉक्टर वदी कुलकर्णी, डॉक्टर गंगाधर पाटील, शंकर वैद्य, सरोजिनी वैद्य अशी सगळी मोठी मोठी मंडळी होती. अर्जुन वाडकर सर होते, त्यांनी आम्हाला छानपैकी भाषा विषय जो काही आहे भाषाशास्त्र तो विषय शिकवला. सगळी अशी मंडळी होती शिकवायला, आणि त्यामुळे एक ओढ लागली की डॉक्टर वदी कुलकर्णी किती छान बोलतात, किती आटोपशीर बोलतात, किती कमी बोलतात, आणि कन्क्ल्युजनला कसं येतात, काय स्टाईल आहे त्यांची बोलण्याची. छंदशास्त्र आम्हाला शिकवलं ते वैद्य सरांनी शिकवलं. मग अभंग कसा आहे, आणि ते बघता बघता कविता करायची. सरोजिनी वैद्य मॅडमने आम्हाला जो काही साहित्याचा इतिहास शिकवला तर कुठेही चिट्टी चपाटी नाही, काही नाही. मॅडम यायच्या, कारण त्यावेळेला आम्ही एक्सटर्नलला होतो. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संध्याकाळी 6:30ची लेक्चर्स असायची. 6:30च्या लेक्चर्सला गेला, मॅडम आल्या की 1.5 तास साहित्याचा प्रवास सांगायचे. 1.5 तास त्या मॅडमना कसं कळायचं माहीत नाही. 1.5 तास संपला की पर्स उचलायचे, निघून जायचं. सगळं डोळ्यासमोर असायचं, अख्खा इतिहास. आम्हाला असं वाटायचं काय बाबा, आणि काय काय सगळ्यांकडे विद्वत्ता खूप होती हो. या लोकांनी काही लग्न कधी झालं मग? मी याला कामाला वहिनीनी अगदी ठरवूनच केलं तर नाही हे केलंस की मी तुझ्याशी असं लग्न नाही, करते. असं नाही, असं नाही, असं 83ला मी स्टेट बँकेत आलो, आणि जून महिन्यात मी कामाला राहिलो, आणि मग आम्ही ठरवलं की आपण जुलै महिन्यामध्ये लग्न करू. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये मी लग्न करून टाकलं. मग लग्न तिथे झालं. मग मीनवाईल MA देखील पूर्ण झालं होतं. MA पूर्ण झाल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं आता MA पूर्ण झालं आहे तर आपण एक काम करूया, PhD करूया, म्हणजे तिकडची डॉक्टरी तिकडे लागेल, म्हणजे कुठूनही डॉक्टर नारायण जाधव असं असलं पाहिजे. म्हणून आम्ही तो वदी कुलकर्णी म्हणाले, हल्ली हे फॅडच झाले, MA झालं की PhD करायचं. अरे असं नाही हो, तर तुम्ही एक काम करा, आता या वर्षापासून MPhilचा कोर्स सुरू होतो आहे. MPhil म्हणजे काय, प्रायमरी PhD सारखा आहे. त्यात शोध निबंध लिहायचा असतो. मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल, नेमकं काय मांडायचं, कसा अभ्यास करायचा. तर तुम्ही ॲडमिशन MPhilसाठी आहे. म्हणून मग मी MPhilसाठी ॲडमिशन घेतलं, आणि मग MPhilसाठी ॲडमिशन घेताना मग मनात एक प्रश्न राहिला की आता आपण काय करायला पाहिजे. तर MPhilसाठी एक शोध निबंध लिहायचा असतो. तो विषय कोणता घ्यायचा. तर एक बरीचशी मंडळी आजूबाजूला होती. वाचन करताना एक गोष्ट लक्षात येत होती, ती अशी होती की व्यावसायिक रंगभूमी सगळं काय आहे, ज्या वेळेला मुकपट चालू झाला, बोलपट चालू झाला, आणि इकडची सगळी मंडळी म्हणजे बालगंधर्वांपासून केशवराव भोसल्यांपर्यंत ही सगळी मंडळी हळूहळू नवीन माध्यमाकडे वळायला लागली. आणि त्यावेळेला जी हौशी रंगभूमी आहे त्या रंगभूमीने रंगभूमी जगवली, तगवली असे रेफरन्सेस होते. याबद्दल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बातचीत करूया. तर पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, आपण नारायण जाधव या वेगळ्याच माणसाबरोबर गप्पा गोष्टी करतोय. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवर. पुन्हा एकदा सगळ्यांचं विश्रांतीनंतर स्वागत. नारायण, शोध निबंधाचा विषय तू सांगत होतास, कामगार रंगभूमीचं. तर त्यावेळेला जे काही वाचलं जायचं त्यावेळेला कळायचं हौशी रंगभूमीने व्यावसायिक रंगभूमी तगवली, जगवली असं जेव्हा कुठेच त्याचा रेफरन्स नव्हता. LICमध्ये त्यावेळेला दत्ता आयरे नावाचे ग्रस्त होते, त्यांना आम्ही दाजी म्हणायचो. ते लालबागचे आमचे विनायकराव पाटील, विजयकुमार खटावकर, ही सगळी जी मंडळी होती, ही सगळी मंडळी जी होती त्या मंडळींनी सांगितलं, मी म्हटलं कामगार रंगभूमी स्वरूप कसं वाटलं. तसं नाव वगैरे छान वाटतं हो, पण नंतर मी गंगाधर पाटील सरांकडे गेलो तेव्हा पाटील सर म्हणायला लागले, चांगलं आहे पण काय, मग काय हे काय करणार. म्हटलं अशी एक रंगभूमी आहे आणि असं आहे का असं. आणि मग तिथून सुरू झालं मग त्यांचा आणि माझा अभ्यास की आपण सुरू करूया. मग रंगभूमी कशी निर्माण झाली असेल
तर एक गोष्ट लक्षात आली की गिरण विभागात कामगार म्हणून जे काही लोक कामाला राहिले ते एक तर घाटमाथ्यावरचे होते आणि पुणे. मग तिकडनं काय आलं, तिकडनं सगळं गण गवळण वगैरे जो काय तमाशाचा वाज आला तो आला. इकडे आमच्याकडे नमन, भारूड, कीर्तन, खेळे, कळलं का नाही, जाखडी नृत्य, हे सगळे जे प्रकार होते ते तिथे यायचे. म्हणजे खरं म्हटलं तर कामगार विभागाच्या कुशीतून मुशीतून मी निर्माण झालोय असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण ते सगळं पाहायला मिळायचं. वेगवेगळ्या शाहिरी परंपरा होती आमच्याकडे, गायनाच्या पार्ट्या होत्या, त्यामुळे गायन पार्टी, रेकॉर्ड डान्स, कव्वाल, मोठमोठे कव्वाल, हे सगळे पाहायला मिळायचं. आणि अतिशय महत्त्वाची दुसरी बाजू अशी होती, हे सगळं बाहेर जाऊन पैसे देऊन पाहायचं ना, हे सगळं कठीणच होतं. तुमचं बॅरिस्टर वगैरे सुद्धा नाटक पाहताना आम्ही बाल्कनीतून पाहिलेलं आहे. मी माझ्या बाबांना घेऊन गेलो होतो आणि त्यावेळीची आठवण अशी की तुम्ही ज्या वेळेला शेवटच्या याच्यात तो सगळा सीन होतो आणि तुम्ही त्या खुर्चीवर बसायला जाता, त्यावेळेला माझ्या बाबांनी धरलेला माझा हात मला असं आठवतो की त्यांना जणू काही सांगायचं होतं, रे त्या माणसाला त्या खुर्चीवर बसायला देऊ नकोस. आणि त्यावेळेला मला असं वाटलं होतं या माणसाबरोबर मला कधीतरी काम करायला मिळायला पाहिजे. आणि झालं होतं इच्छा पाहिजे. अच्छा, मग आता ह्या व्यावसायिक क्षेत्राकडे कसा वळलास? कामगार भूमीबद्दल तू सांगितलंस, का रंगभूमीबद्दल सांगितलंस, तिथल्या अभ्यासाबद्दल सांगितलं, शोधनिबंधाबद्दल सांगितलं. सांगतो तुम्हाला. शोधनिबंधाच्या बाबतीत ज्या वेळेला प्रत्यक्ष कामाला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की असं डायरेक्ट सांगता येत नाही. बरं, या रंगभूमीच्या संदर्भात कुणीही लिहिलेलं नव्हतं. मग त्याचं संशोधन आलं. मग नेमकं कुठे सुरू झालं असेल तर त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या वेळेला म्हणजे माझघरातला गणपती सार्वजनिकरित्या आला आणि तिकडचं पुण्याचं लोण जे आहे ते इकडे आलं आणि केशव नाईकांच्या साडीत पहिला मुंबईतला, मग त्याचं लोण कुठल्या गिरगावातनं गिरणगावात आलं. आणि गिरणगावातला माणूस हा नेहमी उत्सवी, त्यामुळे साहजिकपणे आलं. मग आता मनोरंजनाचं काहीतरी साधन हवं म्हणून तिथे मेळे निर्माण झाले. अच्छा, मग विहंग मेळा, नवयुग मेळा, आणि ह्या मेळ्याच्या महत्त्वाची आणखीन एक महत्त्वाची भूमिका होती. राम तिरोडकर वगैरे ही त्यावेळेची दादा मंडळी होती. या सगळ्या मंडळींनी या कला प्रकाराला सपोर्ट केलेला आहे. त्या सपोर्टमुळे ते मेळे सगळे तयार झाले, विहंग मेळा वगैरे. नंतर मग त्यातनं नाटकांची मोठी परंपरा सुरू झाली. या इकडे वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या. मगाशी मी जे नवहिंद बालमित्र मंडळ म्हणालो ते देखील नवहिंद का, तर त्यावेळेला ते हिंद वगैरे वगैरे असलं पाहिजे. त्यामुळे आणि हा कसा निर्माण झाला, ही संस्था कशी निर्माण झाली, तर आमच्याकडे ज्या वेळेला याच्यात होळीमध्ये ते खेळे जे केले जातात, गोमूचा नाच वगैरे केला, त्यातनं ऐनाक बायनाकमधनं पैसे मिळायचे. आणि बरीचशी मंडळी छोट्या खोल्या होत्या, 12x10, 14x16x10, म्हणजे खूप मोठा राजमहालच झाला. 12x10ची खोली, छोटीशी गॅलरी वगैरे असायची. त्यामध्ये बरीचशी मंडळी जी होती ती रोडवर झोपायला जायची आणि मग त्या रोडवर गप्पा टप्पा वगैरे चालू व्हायचे. अच्छा, रोडवर झोपलेली असायची मंडळी सगळी. आणि मग ते पैसे जे जमले ते पैशातनं काय करायचं, ते उसळपाव मिसळपाव खाऊन झाले होते, उरले होते पैसे, यातनं काय करूया, तर यातून आपण एखादी नाट्य संस्था उभी करूया. आणि आज साहेब 87 वगैरे वर्ष होत आली, मोर दॅन 75 इयर्स होऊन गेलेली आहे. अजूनही चिंचपोकी ब्रिजकडून खाली जाताना नवहिंद बाल मित्रमंडळाची खोली तुम्हाला दिसेल. हो, अजूनही तिथे आहे ती खोली. आणि या लोकांनी काय फाईट वगैरे सगळं करायचं, हे जे काय आहे हे सगळं शोधायला लागलो मी. मग मेळ्यातनं पौराणिक नाटकं आली, पौराणिक नाटकातनं मग हे झालं, मग काल्पनिक ऐतिहासिक नाटकं आली, ऐतिहासिक नाटकं आली. आता ऐतिहासिक नाटकाच्या बाबतीत तुम्ही मगाशी मी जो उल्लेख केला जल्लाद नावाचा, ते ग के दातार उर्फ कवी झेंडा नावाचे, त्यांच्या काही ध्वनिमुद्रिकाही प्रसिद्ध आहेत. त्यांनी 600च्या वर नाटकं लिहिलेली आहेत. अरे बापरे. आणि त्यातली 100 नाटकं ही शिवचरित्रावर आहेत. अच्छा, आणि 500 नाटकं अशी आहेत. त्यांना मी ज्यावेळेला आता तो पुढचा जो प्रवास आहे तो आणखीन इंटरेस्टिंग आहे. मला पाटील सर म्हणायला लागले, ऑथेंटिसिटी काय, याला विश्वासार्हता काय. म्हटलं ते बोलतात तीच विश्वासार्हता. बरं, मंडळींना विचारायला गेले तर म्हणायचे एवढे प्रयोग झाले एवढे, पण प्रयोग झाले त्याची लिस्टिंग नसायची. पण जल्लाद नाटक या मुंबई आणि मुंबईच्या बाहेर एकही कोळीवाडा नसेल जिथे ते नाटक झालं नाही, सगळीकडे झालेलं आहे. आणि दिवसाला असे ते प्रयोग प्रत्येक वेळेला करत राहिले, दीपोत्सवात प्रयोग करत राहिले, सर्वत्र होत राहिले. तर ही सगळी माहिती मी गोळा केली, त्याचे फोटोग्राफ्स काढले.
फोटोग्राफ्स काढून मग ती सगळी जी मंडळी आहेत नंतर वसंत जाधव, वसंत दुधवडकर वगैरे 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 त्या सगळ्या मंडळीचं इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन मी तो एक थिसिस तयार केला आणि मी सांगितलं की हे प्रयोग झालेले आहेत रंगभूमीवर आणि हे सगळं कसं झाले दोरीचा सेट आमच्या भाई सावंतांनी केलेलं आहे. कारण पैसे नव्हते, मग काय करायचं तर दोरी बांधायची, त्याची फ्रेम तयार करायची, ही खिडकी हा दरवाजा आणि मग यायचं. हा त्यावेळेचा प्रयोगच होता की हो प्रायोगिकच आहे. आमचे उस्ताद श्रीदास चव्हाण नावाचे ग्रस्त होते. आणि महत्वाचं काय की आमच्याकडे प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे प्रत्येक चाळीच्या बाहेर, बिल्डिंग म्हणण्यापेक्षा चाळीच्या बाहेर एक कुठेतरी उत्कर्ष मंडळ असायचं, एखादी बँड पथकाची खोली असायची, एखादी भजनाची खोली असायची, भारुडाची खोली असायची. अहो मी सुद्धा आमच्याकडे पावनादेवी बँड पथक म्हणून होतं माझ्या बिल्डिंगमध्ये. मी ड्रमसेट वगैरे वाजवायचो, छानपैकी वाजवायचो, छानपैकी व्हायचं. एक आपल्याकडे एक वेगळी बँडची संस्कृती आहे. बँड स्टँड म्हणून आहेत ते त्यावेळेला रविवार बँड स्टँड असायचं, बँड जायचं, बँड स्टँड नाही तो एक असा चौथरा असतो, तिथे इथल्या मंडळींना इन्व्हाइट केले जायचं, 50 रुपये मिळायचे. पण त्यावेळेला बाजूची माणसं यायची, ते बँड ऐकायची आणि ऐकल्यामुळे पब्लिसिटी व्हायची आणि मग ती सगळीकडे जायची. बँड केवढी आहे आता, फक्त काही ठराविक मोजकीच राहिलेली आहेत, बाकीची सगळी बँड पथकं गेली. बरं, आणि महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं जे करत होतं ना ते सगळं विनामूल्य होतं बरं का. नाटकात काम करायचं तर नोकरी वगैरे सांभाळायची, जो काय बोजा असेल पेटारा तो घ्यायचा किंवा हातगाडीवर चालायचा, हातगाडी ओढत घेऊन जायची, पडदे वगैरे आपण लावायचे, मेकअप वगैरे आपण करायचं. 3:30-4च्या दरम्यान नाटक संपलं की घरी जायचं, दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. पैसे नाहीत, आम्ही बँड वाजवायला जायचो, बँड वाजवायचं, त्या कलेचा आनंद. त्यातनं काही खोल्या घेतल्या, आमचं जे बँड पथक होतं, आमची स्कूल बस वगैरे होती. अरे वा. मग नंतर मग सूट वगैरे होते. आमच्याकडे एक जो माणूस होता तो केवळ बूट पॉलिश करायला यायचा, तो नंतर मोठा कॉर्पोरेटर झाला साहेब. अच्छा. पण ते होतं. पण नंतर मग तो सूट वगैरे ते जरा अडचणीच व्हायचं, कारण माणसं अल्पशिक्षित. समजा गाडी चुकली तर मग तो कोट हातावर घेऊन जर उभं राहिलं कुठेतरी बस स्टॉपला वगैरे आणि कोणीतरी एक्सक्यूज मी वगैरे म्हटलं तर बोंब, कारण इंग्रजी यायचंच नाही. त्यामुळे नंतर आता मी आता हा कोट वापरणार नाही म्हणून ते कोट टाकून दिले आणि मग ते कोटाची परंपरा बंद झाली. पण कोट बूट असे सूट वगैरे घालून बँड वाजवलं जायचं, सॅक्सोफोन, क्लॅरिनेट वगैरे खूप छान. आता हे जे आहे ना याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी यायला लागल्या की गाणं यायला हवं, हे यायला हवं, सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. तू गातोस? हो, मी माझ्या पद्धतीने गातो. जे काही आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे कुठलं असं राहिलं वगैरे असं काही म्हणायचं नाही. आपल्याला वाटतं ना असं आपल्या पद्धतीने गायचं, वेगवेगळ्या पद्धतीने. अरे याला असं केलं तर काय, सूर ताल वगैरे ते पुढचं पुढे आपल्याला आनंद मिळतो ना, जे आपल्याला आनंद देतं ते करत राहायचं बस. म्हणून बाकीचे सगळे निकष ओम फास त्याला अर्थ नाही. त्यामुळे मग त्याच्यावर मी संपूर्ण केलं एमफिलचा थिसिस. खरं म्हटलं तर पुन्हा क्रेडिट आमच्या गंगाधर पाटलांना जायला पाहिजे होतं, कारण माझ्या मोठ्या भावाची खूप इच्छा होती की माझ्या भावाने PhD करावी याची. तर एमफिलचा थिसिस असताना माझ्या भावाला त्या दरम्यान ब्रेन ट्यूमर झाला आणि माझा भाऊ गेल्यानंतर माझे काही इंटरेस्ट राहिलं नाही की मला त्याला दाखवायचा होता. मग एक दिवशी आमचे सर धावत पळत स्टेट बँकेत आले आणि त्यांनी मला सांगितलं तुमचं संपूर्ण काम झालेलं आहे. आणि तुम्ही म्हटलं मला काही इंटरेस्ट राहिलेला नाही, तर असं नका करू, टर्म भरा आणि सबमिट करा. काय झाले? मला म्हणाले अहो अगोदर सांगितलं असतं तर मी तुमचा थिसिस त्यातल्या त्यात बाइंड करून भावाला आपल्याला दाखवता आला असता. पण तुम्ही असं करू नका, महत्त्वाचं संशोधन आहे, कुणीही या विषयाला हात लावलेला नाही, तर तुम्ही वेगळ्या विषयावर तुम्ही संशोधन करता आहात तर तुम्ही तिथे जा आणि सबमिट करा. मग मी अगदी शेवटच्या दिवशी तो सबमिट केला. त्यानंतर एक पत्र आलं की हा वेगळाच विषय आहे, या विषयाचं पुस्तक वगैरे व्हायला पाहिजे असं युनिव्हर्सिटीकडनं, म्हणजे ज्यांनी तपासला त्यांनी खास हे केलं तर बरं. त्याचं मला कार्ड मला डॉक्टर गंगाधर पाटलांनी दाखवलं आणि पुन्हा एकदा श्रेय पाटलांना द्यायला पाहिजे, ते पाटील सरांना आमच्या, की त्यांनी येऊन मला सांगितलं की नाही तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. मग तिथे मी एमफिल केलं. म्हटलं चला एमफिल. मग PhD राहूनच गेलं. व्यावसायिक रंगभूमीवरती नट म्हणून आलास तो केव्हा आलास? सांगतो तुम्हाला. नाटकं लहानपणापासून बघत होतो आणि
टिंगलटवाळी करायचा थोडासा स्वभाव आहे. म्हणजे हा कसं करतो, हा कसं बोलतो, हा कुठे, आणि प्रत्येक वेळेला असं वाटायचं की असं काहीतरी केलं तर हे चांगलं होईल, पण करण्याची डेअरिंग नव्हती. त्यामुळे आमच्याकडे जे चालू व्हायच्या त्यावेळेला एकांकिका स्पर्धा वगैरे बघायला मी सुरुवात केली. ती उन्मेष होती, INT होती, वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. त्या स्पर्धांना वगैरे जाऊन बघायचो, मी बसायचो आणि त्या बघायच्या आणि असं वाटायचं की अरे वा, हे छान आहे, हे असं असं केलं तर अधिक जा. ती एक प्रोसेस कायम चालू होती. आणि माझा भाऊ जो मिलमध्ये होता, तो कॉम्पिटिशनमध्ये जो भाग वगैरे घ्यायचा, तर मला अजूनही ते कळलेलं नाही. भावाकडे कोणतंही नाटक आलं तर ते नाटक पहिलं तो माझ्याकडे द्यायचा, कारण त्याचा संवाद फक्त माझ्याशीच व्हायचा. बाबा वगैरे काही नाही. बाबा आम्हाला नेहमी सांगायचे, गंधर्वांना मी असं पाहिलं आणि गंधर्वांना मी असंही पाहिलेले, तेव्हा जे काही कराल ते नोकरी धंदा सांभाळून करा, असा त्यांचा. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, मजेशीर आठवणी सांगतोय नारायण जाधव आपल्याला. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नारायण जाधव यांच्याशी गप्पा गोष्टी. नारायण, हे सगळं करता करता MPhil पर्यंत जाऊन नोकरी करून अमुक तमुक सगळं करून सगळ्याचा अभ्यास करून तू व्यावसायिक रंगभूमीकडे केव्हा आणि कसा वळलास? अगदी थोडक्यात सांग, कारण वेळ आपल्याकडे, तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे मला माहिती. होय, हे सगळं करत असताना मला जाणवायचं की यांच्यापेक्षा मी चांगलं करू शकेन. त्यावेळेला एकांकिका स्पर्धा वगैरेतून पण मी भाग घेत नव्हतो. आणि बँकेत कामाला लागल्यानंतर साहजिकपणे आमच्याकडे MS पटेल कोऑपरेटिव्ह सोसायटी होती, त्यांनी पहिल्यांदा एक एकांकिका स्पर्धा जाहीर केली. एकांकिका स्पर्धा जाहीर केल्यानंतर साहजिकपणे आर्टिस्ट वगैरे सगळे एकत्र झाले. त्यात मला कोणीतरी सांगितलं की तू नाटक करतं. मला ते काय बाबा करायचं नव्हतं, पण अगदीच मी म्हटलं प्रोबेशनवर आहे, ते म्हणाले नाही करायला पाहिजे, म्हणून ते केलं. मी पहिल्यांदा काम केलं आणि पहिल्यांदा काम केल्यानंतर मी आलो आणि मी बोललो की लाफ्टर यायचं, ते खूप बरं वाटायचं. अरे आपण बोलल्यावर लाफ्टर येतो असं. ती स्पर्धा झाल्यानंतर मला एक जण आला आणि आमचे दिलीप म्हात्रे आले आणि ते म्हणाले, तुझ्याकडे टायमिंग खूप छान आहे. तर त्यावेळेला मला कळलं की अरे माझ्याकडे काहीतरी टायमिंग नावाची गोष्ट आहे. तू लोकनाट्यातनं कामं करतो का? म्हटलं नाही, मी नाही कधी केलेलं, पण मला करायला आवडेल म्हणा. आणि मग तिथून नाटकाची सुरुवात झाली की चला आपण आता काम करूया. मग वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमधून मी भाग घ्यायला लागलो आणि मग तिथे एक चमक दिसते. त्याप्रमाणे एक दिवशी आमचे रमेश पवार आले आणि त्यांनी आमची तालीम बघितली. नंतर मध्येच काहीतरी निघून गेले. तर मी गेलो आणि म्हटलं काय झालं प्रॉब्लेम? तर मला म्हणाले, तू काही घेतोस वगैरे का, सिगारेट वगैरे ओढतोस का? म्हटलं नाही. का? तुझा आवाज खूप छान आहे, तुझ्या आवाजाला एक वेगळा शार्पनेस आहे. त्यावेळेला मला कळलं रे, आपल्या आवाजाला, तू जरी हाय पिचमध्ये गेलास ना तरी आवाज चिरकत नाही, तो फाटत नाही, खूप छान आहे, आवाजाला जप तू, आणि तो स्टॅमिना सॉलिड आहे. म्हटलं काहीतरी होतं एवढं नक्की. आणि मग तिथे काम करायला, तिथे या स्पर्धातून काम करत असताना परीक्षक म्हणून बऱ्याच लोकांनी पाहिलं, पण लक्षात ठेवलं जास्त ते दिलीप कोल्हटकरांनी. आणि दिलीप कोल्हटकरांनी एक दिवशी मला बोलावलं आणि मला म्हणायला लागले, तू आता ज्या एकांकिका स्पर्धेत काम करतोस ना, केलंस ना, तर तुझ्याबरोबर नयना आपटे किंवा नयनतारा हवी. म्हटलं हो काहीतरी घे, ती केवढी मोठी माणसं आहे, काम जबरदस्त करतोस, मी कधीतरी तुला ब्रेक देईन, आता माझ्याकडे नेमकी नाटकं नाहीत. आणि त्यावेळेला लता नार्वेकरांचं आणि मकरंद राजाध्यक्ष नावाचं नाटक तुम्ही काम करत होता आणि बरीच मंडळी येऊन गेली, कारण तुमच्याबरोबर एक कोणतरी मातब्बर हवा होता म्हणून वेलणकर, मंगेश कुलकर्णी वगैरे बरेच गेले. आणि ते राहिलं होतं, ते मिळत नव्हतं कोणी. आणि ऑल ऑफ अ सडन त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी मला फोन करून विचारलं, तू काम करशील का? आणि माझं जे स्वप्न होतं तुमच्यासोबत काम करायचं ते माझ्या लक्षात आलं. म्हटलं पहिल्यांदा जाऊन मिसेसला विचारलं, अशी अशी संधी आली आहे, मी गेलेलं नाही कोणाकडे आणि अद्यापपर्यंत देवाच्या दयेने मला कुठेही जावं लागलं नाही. माझं काम बोलतं, त्या कामातून कामं मिळत गेली. तिथे मी आलो, तुम्ही माझ्याकडे बघितलं, वाचनानंतर ठरवेन वगैरे असं म्हणालात आणि पहिलं वाक्य म्हटल्यानंतर हाच दिघे असं तुम्ही मला म्हणालात. आणि त्या नाटकाने तुमच्यासारखा मोठा अभिनेता माझ्यासोबत काम करताना मला ज्या पद्धतीने तुम्ही जे काही सांभाळून घेतलं, कारण तुम्हाला भेटायला यायची मंडळी आणि मग मला भेटायला यायची, नावं सांगायची, त्याला तुम्ही, मी खरं सांगायचं मी पळायचो त्यावेळेला, कारण तुम्ही आहात हो, तुमचं नाटक आहे ते, माझं नाही पण माणसं. पण त्यावेळेला तुमच्या मनाचा मोठेपणा मी पाहिला.
प्रत्येक वेळेला तुम्ही थांबून घेतले, नारायणा ये आतमध्ये, हे वृंदावन दंडवते, अमुक अमुक, आणि मग सगळं तिथून तो प्रवास सुरू झाला. मग पिक्चर्स मिळाली, नाटकं मिळाली, एकातून एक नाटकं व्हायला लागली, नाटकाचा एक वेगळा ऑडियन्स, सगळं काय सिरियल्स वगैरे चालू झाल्या. आणि ह्या सगळ्या गदारोळात गप्पा मारताना किंवा काय करताना लोक मला सांगायला लागले, तू छान बोलतोस, तू जे काही सांगतोस ना, तुझ्या डोळ्यासमोर व्हिज्युअल्स उभे करतोस, तू आम्हाला बोटाला घेऊन फिरवतोस, तू लिहित का नाहीस? मग बरीचशी मंडळी मागे लागली, दिवाळी अंकासाठी लेखन कर. मग आमचे आनंद घोगळे यायचे, ते दरवेळेला यायचे आणि सांगायचे एखादी कथा वगैरे लिहून द्या. म्हटलं नाही हो, कथा वगैरे काही नाही. पण कुठे कुठे असताना नेहमी काहीतरी टिप कागदासारखं टिपलेलं असायचं ना, ते मी लिहायला सुरुवात केलं की नंतर लक्षात यायचं, अरे हे खूप छान होते. आमचा प्रकाश कामत यायचा आणि मी तुला कॅरेक्टर लिहून देतो, आणि मग कॅरेक्टर जमलं ना की मी त्याला सांगायचं, मला काय तुझ्याकडे काय द्यायचं नाही कॅरेक्टर, कारण 20 पानं झालेली आहेत ती, तू काय एवढं छापणार नाही. तो म्हणून तू छाप, नाही मी छापायला तयार आहे, तू लिही. आणि मग माझ्या मनासारखं ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला कॅरेक्टर्स. मग माझं पहिलं पुस्तक तयार झालं. आमचा प्रकाशक मित्र भेटला, नितीन हिरवे, संवेदना प्रकाशनाचा, तो म्हणाला आपण, आणि मी गंधरेषा नावाचा कथासंग्रह लिहिला. छान आहेत त्या कथा. आणि मी तुम्हाला दिलं. त्यावेळीची देखील गोष्ट, मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही मला उठून उभा राहा, हात मिळवला आणि सांगितलं, काल तुझी गंधरेषा कथा वाचली. आता हे देखील कामगार रंगभूमीच्या संदर्भातलीच ती आहे, कारण तो एक दिग्दर्शक आणि ते सगळं तिथलं, त्या सगळ्या कथा आहेत, त्या सगळ्या नॅरेशनच्या कथा आहेत, त्या सगळ्या प्रेझेंटेशनच्या कथा आहेत, त्या कथाकथनाच्या कथा आहेत, हे मला कळलं. मग नंतर मधल्या काळात कॅरेक्टरायझेशनचं पुस्तक एक तयार करायचं म्हटलं तर आपण काय करायचं, तर मला नाव सुचलं. मला पहिल्यांदा टायटल लागतं, मग मी लिहितो. त्याप्रमाणे मला टायटल सुचलं, काळीज लेणी, काळजावर कोरली गेलेली माणसं आहे. मग ती 8 काही 9 कॅरेक्टर्स आली, तेही पुस्तक तयार झालं. मला असं वाटलं होतं ही सर्वसामान्य माणसं कुठे काय करणार म्हणून, पण तीही कॅरेक्टर सगळी हिट गेली. आणि लोकांना काय लिहिलंच रे, तुझ्या आईवर, तुझ्या अण्णूवर काय छान लिहिलंस. बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया केल्या. आणि मध्ये 2 वर्षांपूर्वी मला अचानक श्वासाचा त्रास झाला आणि मला कळलं की अरे काही खरं नाही. आणि 6 महिने मला घरी बसावं लागलं. याच्यात अरे आपलं काय झालं असं तर काय. आणि मग आठवायला लागलं, अरे माझ्या आयुष्यात किती मोठी मंडळी आली. विक्रम गोखले आहेत, कुसुमाग्रज आहेत, पु ल देशपांडे आहेत, डॉक्टर अशोक रानडे आहेत, ग्रेस आहेत, आणि सगळी ही नाटकाचीच कृपा आहे. ही सगळी मंडळी आहेत. अरे ह्या लोकांशी मी बोललोय, छानपैकी बोललोय, छानपैकी गप्पा मारलेत, म्हणजे पर्यायाने हे माझ्या आयुष्यातले साखर क्षण आहेत. मी काय शेअरिंग केले ते आपण देऊया, म्हणून मी त्यावर लिहायला सुरुवात केली आणि त्याचं साखर क्षण नावाचं पुस्तक तयार झालं. आणि ते पुस्तक देखील तुमच्याच हस्ते त्याचं विमोचन झालेलं आहे. 3 पुस्तकांचं झालं. मग ते झालं, लोकांकडनं प्रतिक्रिया यायला लागल्या, खूप छान लिहितं. आता तुम्ही काय, बाकीची मंडळी काय, अरे तू व्हिज्युअल्स लिहितोस. मला नाटक दिग्दर्शित करत असतानाही लक्षात येतं की ही मुवमेंट एवढी आहे, म्हणून मी सांगतोस दीड याची मुवमेंट आहे, 1.5 पायाची मुवमेंट आहे, एक पाव याच्यातच सरकलं पाहिजे. काय केलं या दरम्यानच्या काळात, बँकेने नाटकासाठी म्हणून मला काही हे केलं. मग त्यातही मी 85 माणसं घेऊन नाटक कर, 65 माणसं घेऊन नाटक कर, आणि नाटकाचे वेगवेगळे फॉर्म्स शोधायचा प्रयत्न केला मी. ते फॉर्म्स शोधताना मग सगळी एक टीम तयार झाली. मग माझ्या लक्षात आलं ही मंडळी फक्त टाईम बिंग एकत्र येतात, त्याच्याऐवजी आपण असं काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून करूया. मग मी नाट्यछंदी नावाची एक संस्था निर्माण केली. बँकेतलीच मुलं होती सगळी, ती सगळी मंडळी एकत्र आली आणि मग त्या मंडळींकडनं सगळं करून घेणं. आणि आत्ता जो काही समोर दिसतो आहे हे सगळं त्याचं फलित आहे. त्या लोकांनी मला सांभाळून घेतलं, तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं, बाकीच्या काय काही गोष्टी अशा काही त्या लोकांशी शेअर केल्या आहेत, का ऐकून घेतलं. आता बँकेत आता लोक म्हणतात हे एवढं सगळं नोकरी सांभाळून केलंस. अरे मला काही लोकांनी विचारलं, पुस्तक वाचायला बँक तुम्हाला काय पगार देतं का रे. पण पुस्तक वाचत असायचो मी, काम संपलं की पुस्तक. सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलेलं आहे. सगळ्या बँकेचे जेवढा अधिकारी वर्ग आहे किंवा काय आहे त्या लोकांनी नाही, हा काम करतो, हा करतो. मी ज्या वेळेला जाईन त्यावेळेला बँक सुरू व्हायची, मी निघेन त्यावेळेला बँक बंद. मुलगा काय करतो? माझा मुलगा बघा पुन्हा तिथे नाटकच आहे. त्याचं जे ॲडमिशन झालं तो त्याने डिप्लोमा केला.
डिप्लोमा केल्यानंतर मग त्याने हे केलं BE केलं अथर्व कॉलेजमधनं. तिथे देखील त्याला ॲडमिशन मिळत नव्हतं. तर डॉक्टर अमृत गोरुले म्हणून एक ग्रस्त मला मंत्रालयात भेटले. म्हणून तुम्ही नाटकात छान काम करताय. कारण ते नाटक त्यांनी VRSवरचं एक अतिशय महत्त्वाचं माझ्याकडे नाटक होतं, आमचं आकाशच वेगळं, ते त्यांनी पाहिलं होतं. ते म्हणाले का खूप छान काम करता आणि त्यांनी माझं ॲडमिशनचं काम केलं. अहो मला सुनबाई देखील ना या नाटकामुळेच मिळाली. म्हणजे ट्रेनमध्ये डॉक्टर सुर्वे नावाचे ग्रस्त मला भेटायचे. मग मुलगा काय करतो, हे काय करतो, म्हणलं असं असं. अरे माझ्या एक नातेवाईक आहे, ती सिंगापूरला असते, सावंत आहेत ते. मग सावंत जाधव असं होऊ शकेल ना. म्हटलं मी हे ठरवणार नाही. पहिली गोष्ट एक, मुलाला मुलगी मुलीला मुलगा पसंत पडला की आपण नाही, आपण मम्म म्हणायचं, कारण संसार त्यांना करायचे. म्हणून म्हणजे पुन्हा हे सगळं नाटक म्हणजे आयुष्यात नाटकाने आणि कलाप्रांताने खूप एवढं भरभरून दिलं, कवितांनी दिलं, सगळ्यांनीच दिलं. खूप खूप छान छान छान. तुझ्याकडून आता मला एक तुला आवडणाऱ्या कविता ऐकायची तुझ्या पद्धतीने. अरे वा, सातारला तू मला ऐकवली तीच. हो हो हो, नाही नाही नाही, ते असं परत काय माहिती आहे का, अहो काय ह्या कवी मंडळीने आणि बाकीच्या मंडळीने, आता आमचे बा रमेश गोविंद वैद्य नावाचे कवी आहेत, ते असं ज्यावेळेला लिहून जातात नाही का, माणसं लिहितात, अल्पाक्षरी लिहितात. हो, जसं ड्रॉइंगबद्दल मला कुतूहल आहे तसं त्यांचं ते मला ते सहजपणे ज्यावेळेला लिहून जातात की चाहूल लागली पण पाऊल ना दिसले, चांदणे झरावे तसे कुणीसे हसले, जणू गुलाब कलिका धुक्यात नाहली होती, भेटा या मजला कविता आली होती. असं ज्यावेळेला लिहितं त्याला वेगळं. आमचा एक आणखीन एक कवी मित्र आहे, देवगडला राहतो, प्रमोद जोशी नावाचा. आत्ता मी जो काय आहे आज तुम्हाला जे काय वाटतंय दुसरी बाजू त्याची दिसावी, या दुसऱ्या बाजूच्या मागे बरीचशी मंडळी आहेत, बऱ्याच जणांचे हात आहेत. माझ्या आईवडिलांचे आहेत, गुरुजनांचे आहेत, माझ्या सहकाऱ्यांचे आहेत, त्यामुळे मी दिसू शकतो. तर त्याच्यावरची एक कृतज्ञतापूर्वक अशी एक छानपैकी ह्या सगळ्यांच्या मागे कोण असतं दिसतो. आताही हा कार्यक्रम होतोय, बाकी बरीचशी मंडळी आहेत ती दिसतच नाही. पडद्यासमोर जो असतो तो दिसतो, पडद्या मागचा माणूस दिसत नाही. मग जी काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून अतिशय उत्तम कविता मी त्याला सिच्युएशन दिली होती म्हणून त्यांनी लिहिली होती. त्यात ते म्हणतात, प्रमोद जोशी देवगड, फांद्या उंच जातात कारण मुळं गाडून घेतात खोल, फांद्या उंच जातात कारण मुळं गाडून घेतात खोल, मनात असतो एकच हेतू, पाना फुलांस द्यावी ओल. ओल म्हणजे माया प्रेम देतात पण दाखवत नाही. ओल म्हणजे माया प्रेम देतात पण दाखवत नाही. विस्तार कौतुकानं बघणं दुसरा कुठलाच मोह नाही. आपण हे जग बघतो कुणी जगात आणलं म्हणून, आपण हे जग बघतो कुणी जगात आणलं म्हणून, आणि पालक तपासण्यासाठी झाडं पाहत नाहीत माती खणून. वा. मुळं थकतात शोषून शोषून फांद्या त्यावर सांडतात फुलं, मुळं थकतात शोषून शोषून फांद्या त्यावर सांडतात फुलं, म्हातारपण गंधित करतात तीच खरी गंधित मुलं. वा. अज्ञानाला विज्ञानाशी जोडण्यासाठी होतात पूल, अज्ञानाला विज्ञानाशी जोडण्यासाठी होतात पूल, स्वतः जळून राख होऊन उपाशी मात्र असते चूल. याचा अर्थ स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी झुरतो प्राण, याचा अर्थ स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी झुरतो प्राण. सोनं नंतर मिरवतो हो, आधी खणून घेते खाण. वा. मातीत गाडून घेतात म्हणून मूठ माती देऊ नये, मातीत गाडून घेतात म्हणून मूठ माती देऊ नये, वावर त्यांचा दिसू द्यावा माझघरातच ठेवू नये. व्हेरी गुड. आपण उंच झालो कारण खोल खोल गेले कुणी, आपण उंच झालोय कारण खोल खोल गेलंय कुणी, फांद्यांवरती मोहर कारण मातीत माती झालंय कुणी. माती असते आपली आई, आकाश असतो आपला बाप, माती असते आपली आई, आकाश असतो आपला बाप. आपल्यासाठीच त्यांचे हुंदके आणि आपल्यासाठीच त्यांची धाप. पाया सावली तत्व आहेत, देह फक्त कारण असतो. पाया सावली तत्व आहे, देह फक्त कारण असतो. दोघांचाही जन्म केवळ मुलांसाठीच तारण असतो, दोघांचाही जन्म केवळ मुलांसाठीच तारण असतो. मला इथे बोलायला तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने माझी मुलाखत घेतली, हा माझ्या आयुष्यातला साखर क्षण आहे. मनापासून धन्यवाद मुंबई दूरदर्शनचे, तुमचे सगळ्यांचे. थँक्यू नारायण. तू खूप छान बोलतोस असं मी तुला म्हणायचो, छान लिहितोस म्हणायचो, ते उगीच म्हणत नव्हतो. तू इथे आलास आणि
सुंदर क्षण आमच्या नावाने सगळ्यांच्या करून घेतलास, छान ऐकवलंस. आज खूप मजा वाटली, सगळ्यांनाच वाटली, मलाही वाटली. धन्यवाद. त्याबद्दल धन्यवाद तुला. आता ह्या एकूणच कार्यक्रमाबद्दल काय वाटलं ते तू आता इथे लिहायचं आहेस, तिथेच बस, मी तिथे येतो आणि 1-2 ओळीमध्ये तू लिहायचं आहेस, तुला काय नाही, वाटलं? 2 ओळी नाही, मी लिहिणार. नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. अदरवाईज तू आता बोललास ते इतकं छान बोललेलं अरे आहेस. बापरे, हे कुठनं मिळाला हा? काढला, आत्ता काढला. काय म्हणताय? मग चांगली कविता लिहिली आहे. आनंदाच्या वेळी मी गीत कोणते गाऊ, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कोणता देऊ. क्या मी रीताचा आलो होतो जाणार रीत्या हातानी, मग दान कसे हे पडले भरलेले पानोपानी. ही कृतज्ञता हृदयीची शब्दात कोणत्या ओवू, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कोणता देऊ.